मित्रांनो, आता ह्या 2 दिवसामध्ये गावच्या ठिकाणी शिमगा म्हटल्यानंतर लोकांना माहितीच आहे, महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये शिमगा हा कोकणी लोकांचा खूप मोठा सण आहे. आणि मी पण काही कामानिमित्त आलो होतो गावाला. तर 20-25 वर्षांनी मला शिमगा म्हणजे होळी बघायला मिळणार आहे. तर मी चाललो आहे तिकडे. तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे. चला, कुठून जावं ना. आता मी आलो आहे सावर्डेकरवाडी. आमच्या या सावर्डेकरवाडीतून सानेवर जाणार आहे आणि तिकडे होळी लागते. आणि अंधेश्वरी मी आत्ताच आलो, जस्ट उतरलो आणि काही मंडळी चालले आहेत आमची होळी बघण्यासाठी. तर बघूया, आपल्याला 20-25 वर्षानंतर हा क्षण बघायला मिळणार आहे. लहानपणी असताना मी बघायचो शाळेमध्ये जाताना, 3री 4थी 5वीपर्यंत ही होळी बघायला मिळायची. चला बघूया कशा प्रकारे होळी जाळतात गावच्या ठिकाणी आणि तिकडचं नृत्य वगैरे वाद्यंत्र वगैरे असतं ना, ते बघूया आपण व्हिडिओच्या माध्यमातून. चला बघा, काही मुलं चालले आहेत वाडीतली होळी बघण्यासाठी. मी घरी आलो, फ्रेश झालो आहे आणि बोललो बघूया, होळीचा हा सण बघायला मिळतो गावच्या ठिकाणी. मुंबईला ह्या अशा गोष्टी बघायला मिळत नाही मित्रांनो. तर आपण आलेला गावाला, तर आपण हा होळीचा सण बघूया कशा प्रकारे गावाला करता येतो. बघा, इथून जायला आहे ते खाली वडेरात जायला आहे. हे बघू शकता मित्रांनो, गावची होळी. हे काही स्टॉल लागलेले आहेत मित्रांनो. थोड्या वेळाने गर्दी भरपूर होईल इथे. हे बघू शकता इथे स्टॉल लागले. तर आपण होळीकडे पहिल्यांदा जाऊया, होळी बघूया.
मित्रांनो, मला खूप वर्षानंतर हा जो होळीचा सण आहे, होळी पेटवतात, होळी दहन करतात ना, हे लहानपणी आम्ही शाळेमध्ये असताना बघितलेलं आहे आणि आता खूप वर्षानंतर आता हे पहिल्यांदा बघितलं मी हा होळीचा सण, म्हणजे होळी दहन करताना खूप बरं वाटलं. आणि उद्या ही खालची सान आहे आणि एक वरची सान आहे आणि वरच्या सानेवर सुद्धा मी जाणार आहे उद्या. आणि आज ही खालची सान आहे. या खालच्या सानेची जत्रा थोड्या वेळानं तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला पुन्हा येऊया आपण. नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा आलो आहे. सकाळी तुम्ही होळी दहन केल्याचा व्हिडिओ बघितलाच असेल आणि मी आता आलो एक छोटं मोठं तिकडे जे स्टॉल वगैरे लागतात ना त्या सानेवरती. आणि चला आपण जाऊया आता. आलो आहे मी, तर चला आपण सानेवर जाऊया. बघा, सानेवर आलो होतो मी खूप वर्षाने. मला वाटतं 25 मी 11 वर्षाला. मला वाटतं 25 वर्षानंतर मी आलो आहे सानेवरती. 11व्या वर्षाला. लहानपणीची आठवण आली. शाळेत असताना मी यायचो है ना. मी सकाळी आल्याला होळी पण बघायला आलो होतो. होळी लागली, भेटली बघायला. आणि आता बघा आमची काही मंडळी आपण आलेले आहेत, भेटलेत मला. त्याला याच बहाण्याने सगळे एकत्र येतात, भेटतात सगळे. आपलं जीवन आणि ग्रामीण भागातला एक भव्य दिव्य असा सोहळा जो असतो गावदेवीचा, तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. तर मित्रांनो, तुम्हाला ना ते आजूबाजूला लागलेले स्टॉल आहेत ना, ते सुद्धा दाखवतोय मी. इथे पालखी आल्यानंतर पहिले ठेवली जाते. इथे बघा, इथे काय स्टॉल लागलेत, आपण ते स्टॉल बघूया. हे बघा, अशा प्रकारे स्टॉल लागले. ते काही लहान मुलांची खेळणी वगैरे आहेत, ते घेऊ शकता इथे. तर आईस्क्रीमची गाडी वगैरे लागली इथे बघा. सगळी हे गावची मंडळ आहे, सगळी जत्रेची मजा घेत आहेत. जय भीम. बघू शकता इथे काही मंडळी. आणि इथं आल्यानंतर लोक मजा घेतात, लहान मुलंसुद्धा मजा घेतात. खाण्यापिण्याची पण मजा येते. तुम्ही खाऊ शकता, जसं वडापाव काय पाहिजे. चला, हे बघा, असे बनवलं जातं. स्टॉल दाखवतो तुला अजून. काही स्टॉल लागलेत. बघा इथे स्टॉल. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या काही छोटा आता तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे ह्या आमच्या गावच्या शिमग्याचा. हा काहीसा आठवणीत राहणार असा छोटासा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. तर चला आता आपण तिकडे पालखीच्या तिकडे पूजा वगैरे करतात, आपण ती सुद्धा बघूया. चल. चला मित्रांनो, थांबलो होतो थोडा वेळ. मला वाटतं ढोल वगैरे वाजतील, पालखी नाचवतील. पण काही लोकांचे ना तिथे नवस वगैरे असतात ना, तुम्ही बघितलं असेल. काही लोक नवस वगैरे फेडतात, त्याच्यासाठी लाईन आहे भरपूर. आणि ऊन पण बरंच वाढत चाललं आहे. तर मी निघालो आहे मित्रांनो. आजच्या
खालच्या साणीचा व्हिडिओ बघितला आहे आणि उद्या तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. ढोल वगैरे वाजवतात, पालखी नाचवतात ना, ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर चला आता मी घरी चाललो आहे, भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.